नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। नाशिक जिल्ह्यात रस्त्यांवरील बस अपघातांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही। मुंगसे आणि चांदवडजवळ झालेल्या भीषण अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते आणि आता त्यातच नांदगावजवळ राज्य परिवहन महामंडळाची बस आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात 2 महिलांसह एक पुरुष ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। याशिवाय या अपघातात 3 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे। सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार नांदगाव छत्रपती संभाजीनगर रोडवर गंगाधरी गावाजवळ सकाळी 10:30च्या सुमारास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची प्रवासी बस चाळीसगावहून मनमाडकडे जात असताना हा भीषण अपघात झाला। त्यावेळी भरधाव वेगात असलेल्या बस चालकाने पुढे असलेल्या एका वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना हा अपघात झाला। त्यामुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला जबर धडक बसली। हा अपघात इतका भीषण होता की बसचा पुढील भाग आणि कारचा चुराडा झाला। या अपघातात कारमधील 3 प्रवाशांचा मृत्यू झाला। दरम्यान बसमधील प्रवाशांनी एसटी बस चालकावर निष्काळजीपणे गाडी चालवल्याचा आरोप केला आहे। तसेच अपघाताची चौकशी करण्यासाठी प्रवाशांनी पोलिसांना पाचारण केले होते। सध्या दोन्ही वाहने रस्त्यावरून बाजूला करण्यात आली आहे। काही काळ वाहतूक कोंडी झाल्यानंतर वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर आली आहे। दरम्यान पोलिसांनी जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे।